हाय वायटी फॅमिली, चला बनवूया पावभाजी. काय केलं, सर्व भाज्या म्हणजे आलू, गोबी, टोमॅटो आणि बीट वगैरे थोडंसं बटर घालून उकळून घेतलं, 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि नंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये 1 चम्मच बटर घालायचं. बटर पण छान गरम होऊ द्यायचं. मग थोडेसे लसणाचे पाकळ्या मी बारीक चिरून ठेवल्या होत्या त्या, आणि कांदा आणि मिरची एकत्र छान खरपूस असं भाजून घ्यायचं गुलाबी होईसवर. आणि कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये मग लसूण आणि जिरं मी वाटून ठेवलं होतं ते घालायचं, आणि पावभाजी मसाला, गरम मसाला घालायचा, आणि शिमला मिरची आणि वाटाणे, पत्ताकोबी ही घालायची आणि थोडी परतून घ्यायची. मग त्यामध्ये परतून घेतल्यानंतर तिखट, हळद, मीठ आणि घरगुती कोणता मसाला असेल तुमच्याजवळ तो घालायचा. तो पण छान परतून घ्यायचा, आणि मग उकडलेल्या सर्व भाज्या त्या घालायच्या, आणि मॅशर असेल किंवा तुमच्याकडे असा, माझ्याकडे जो असा चम्मच आहे त्या चमच्याने छान असं मॅश करत भाजी शिजवून घ्यायची. खूप छान प्रकारे मॅश करत करत भाजी शिजवून घ्यायची. थिकनेस तुम्हाला जशी वाटतं तशी ठेवू शकता. आम्ही थोडीशी पातळसर आणि भाजी करतो, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. खूप छान लागतं, तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने. पावभाजी खूप छान बनेल तुमची. नंतर छान कोथिंबीर घालायची खूप सारी, आणि सर्व करायचं पावसोबत. पाव मी एका तव्यावर थोडं बटर घातलं आणि पावभाजी मसाला घातला आणि पाव असे शेकून घेतले बटर लावून, आणि सर्व केली गरम गरम पावभाजी. आणि हे पाव वगैरे छान मसाला पाव खूप छान लागतात. तुम्ही करून बघा, ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. खूप झटपट होते, सिंपल आणि छान लागेल. तुम्ही नक्की करून बघा, आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि अशाच खूप साऱ्या रेसिपीज मी शेअर करणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नंतर पावभाजी झाल्यानंतर मी थोडा तडका पण दिला होता पावभाजीला, बटर आणि थोडंसं पावभाजी मसाला आणि थोडं तिखट वरून. तर त्यामुळे पावभाजीला खूप छान असा खमंग टेस्ट येतं, आणि पावभाजी खूप छान लागते, म्हणून असा तडका पण द्यायचा. तर चला मग करून बघा, आणि आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.